स्थानीय स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संबंधानं तातडीच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी बंधू, खरं तर ही आजची बैठक एक दिवसाच्या सूचनेवर फक्त प्रमुख लोकांसोबत चर्चा करण्यासाठी आपण आज या ठिकाणी आयोजित केली। यानंतर एक मोठा कार्यकर्ता मेळावा आपण लवकरच मोठ्या मंगल कार्यालयामध्ये घेऊ। मला तुमच्या भावना समजून घ्यायच्या होत्या, तुमच्या प्रमुख लोकांचे मनोगत मला या ठिकाणी ऐकायचे होते, म्हणून आज आपण ही बैठक या ठिकाणी आयोजित केली। येणाऱ्या काळामध्ये स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका साधारण डिसेंबरमध्ये सुरुवात होतील। दिवाळी संपल्याच्या नंतर नोव्हेंबरच्या शेवटी निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे। डिसेंबरमध्ये निवडणुकाला सुरुवात होईल। मी आजच्या प्रमुखांच्या बैठकीमध्ये आपल्याला एकच विनंती करणार आहे, सेवा जनशक्ती पार्टी आणि शिवा संघटना म्हणून आपण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। जी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। या निवडणुकांमध्ये आपण निवडणूक लढवण्याचा भाग घेणार आहोत। संभ्रम ठेवू नका। ग्रामपंचायतीपासून आपलं तर टार्गेट आहे यावेळेस लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये किमान सेवा जनशक्ती पार्टीच्या 50 ग्रामपंचायती निवडून आल्या पाहिजे आणि त्या नक्की येतील। गाव पातळीवर तुम्ही स्वतःला कमी समजू नका। गाव पातळीवर आपल्या निष्ठावान मावळ्यांची मोठी फौज आहे। त्यामुळं ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुद्धा आपण सेवा जनशक्ती पार्टीचे पॅनल त्या ग्रामपंचायतीमध्ये उभा करायचे आहेत। आताच अनेक गावांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचं काम जोमाने चालू आहे। मग ग्रामपंचायतीपासून पुढे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल किंवा इथं जरी नसेल तरी महानगरपालिका सुद्धा आहे। साधारणतः आपलं टार्गेट आहे या वेळेसच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये सेवा जनशक्ती पार्टी म्हणून आपण 6 जिल्हे टार्गेट करतो आहोत। जसं आज आपण या ठिकाणी बसलो अशाच पद्धतीनं बाकीच्या जिल्ह्यामध्ये आहे। जसं आमच्या दत्ताभाऊनी उल्लेख केला, नांदेड जिल्हा तर आहेच आहे, होम ग्राउंड आहे, परंतु लातूर जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, धाराशिव जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे। ही साधारणतः 6 ते 7 जिल्हे आपण उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण टार्गेट करणार आहोत। एवढंच नाही, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर यासारख्या महानगरपालिकांमध्ये सुद्धा आपण निवडणुकीच्या मैदानामध्ये आहोत। आता प्रश्न उरतो, एकटे लढणार आहोत का? तर नाही। एक मुद्दा ताकबिडे सरांनी सांगितला, जिथं तुम्ही असाल, कोणी तुरंग खान नेता आला तर तुमच्या तोंडून एकच वाक्य निघालं पाहिजे की आम्ही सेवा जनशक्ती पार्टी शिवा संघटना म्हणेल त्याच्या बाजूने जाणार आहोत। अशा प्रकारचा जर वार्डात गावागावात जर संदेश गेला तर त्या पक्षाला आपल्या सोबत युती किंवा आघाडी करायला एक मार्ग मिळेल। आता सध्या काही पक्ष आपल्या संपर्कात आहेत, लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। या निवडणुकांमध्ये त्या जिल्हा पातळीवरच्या आपण युती किंवा आघाडी करणार आहोत। लातूर जिल्ह्यात वेगळी परिस्थिती असेल, सोलापूरमध्ये वेगळी परिस्थिती असेल, नांदेडमध्ये वेगळी परिस्थिती असेल। जो पक्ष, आम्ही कोणाच्या दारात जाणार नाही आमच्या सोबत युती करा म्हणून, परंतु जे आपल्या सोबत बोलणी करायला येतील
तडजोड करतील, युती किंवा आघाडी करतील, त्या सर्वांसाठी आपली दारं खुली आहेत. युती करायचं काम आमच्याकडे आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही कोणाला कुठून लढायचंय याची तयारी करा. जसं आता काही इच्छुक उमेदवारांनी आपली मनोगत व्यक्त केलेली आहेत. आज आपण लोहा नगरपालिका आणि कंधार नगरपालिका एवढ्यापुरती चर्चा प्रमुखांसोबत करायची म्हणून बोलवलेला आहे. परंतु नंतर जिल्हा परिषद पंचायत समित्या आहेत किंवा इतर निवडणुका आहेत, प्रत्येक ठिकाणी आपण सेवा जनशक्ती पार्टी म्हणून किंवा नाव सेवा जनशक्ती पार्टीचं नवीन आहे म्हणून सोबत सेवा संघटना म्हणून आपण ठिकठिकाणी युती किंवा आघाडी करून निवडणुका लढवणार आहोत. तुम्ही विश्वास ठेवा. आपला कार्यकर्ता आपल्या भूमिकेवर जर ठाम असेल तर काही ठिकाणी आपण निवडून येणार नाही, पण कोणाला पाडायचंय आणि कोणाला निवडून आणायचं एवढं नक्की करू शकतो, आणि तेही काही वेळेला करावं लागतं. आणि म्हणून आपण जिल्ह्यामध्ये जिल्हा संपर्क प्रमुख आमचे अनिल माळगे साहेब या ठिकाणी आहेत किंवा प्रदेश प्रवक्त्यांनी उल्लेख केला, जिल्ह्यामधून सुद्धा जिल्हाध्यक्ष आपले विलास कापसे आहेत. बघा, कार्यकर्ता पैशाने लहान का मोठा याला महत्व देऊ नका. निवडणुका लढताना आपण युती किंवा आघाडी करूनच लढणार आहोत. एकटे लढण्याची वेळ येणार नाही, कारण माझ्या संपर्कामध्ये जवळपास प्रमुख तिन्ही चारी पक्ष आता आहेत. त्यामुळे तो निर्णय घ्यायची जबाबदारी आमची आहे. तुम्ही तुमचा वार्ड, तुमचं सर्कल, तुमचं पंचायत समिती गण कसं सांभाळायचं ते आतापासून ठरवा आणि घरापर्यंत आपण जाऊन संपर्क करा. तर राहतो प्रश्न, किती जागा घ्यायच्या, कशा घ्यायच्या, कोणत्या लढवायच्या. आमचा तालुका अध्यक्ष बोलताना बोलून गेला, पण बाहेर जायची नाही, बेकार सवय. बसायला शिका अगोदर. तुम्ही 5-10 मिनिटांना अर्धा तास एका ठिकाणी बसू शकत नाही, तर नेतृत्व करू शकत नाही. संयम असला पाहिजे, सहनशीलता असली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही, जोपर्यंत सतरंजीवर बसायला शिकत नाही, तोपर्यंत नेतृत्व गुण तुमच्यात येऊ शकत नाही. आणि म्हणून आपण हे काम करताना जो उल्लेख झाला, सावरगाव लढवायचं का, सावरगावला एकटं सावरगाव नाही, सावरगाव तर आमचं होम ग्राउंड आहे, हक्काचं सर्कल आहे, ते लढवणारच. अंकुश पाटील, काही दुमत नाही. सावरगाव सर्कल तर लढवणारच, परंतु इतरही सर्कल आम्ही चाचपणी करतो. कोण सक्षम उमेदवार येत आहेत. एक सर्कल असेल तर खाली 2 पंचायत समिती गण आहेत. मग युती आघाडी करताना सावरगाव सर्कल आपण घेतलं तर गण कोणाला सहयोगी पक्षाला देता येतील किंवा त्यांच्या सहयोगी पक्षाच्या जिल्हा परिषद गटातले गण आपल्याला घेता येतील. अशा प्रकारचं कॉम्बिनेशन आपण करू. ती माझी जबाबदारी आहे, मी करेन. परंतु लढायला कोण इच्छुक आहे, अगोदर लढायला शिका. लढायला इच्छुकांची संख्या ही खरं तर मला अपेक्षित नव्हतं, त्याही पेक्षा जास्त लोकांची संख्या आपल्याकडे आहे. जिल्ह्यामधून जिल्हा संपर्क प्रमुखांनी 10 सर्कल आणले, जिथून सक्षम उमेदवार आपल्याकडे आहेत. पण त्यापेक्षा आणखी 3 उमेदवार माझ्याकडे जास्त आहेत, 13 आहेत माझ्याकडे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेचे 13 सर्कल आपण सक्षमपणे लढू शकतो, आपल्या ताकदीवर सुद्धा लढू शकतो. एवढ्या पद्धतीची तयारी आज नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. पण म्हणून काय आपल्याला तेवढे सर्कल मिळतील असं नाही. फक्त एक लक्षात घ्या, कोणीतरी गल्लीतला कार्यकर्ता उठून विचारायला की आमच्यासोबत युती करा, असं होत नसतंय. युती ही सन्मानाने होईल. आघाडी हो का युती हो, मी नगरसेवकचा उमेदवार आहे, मला मदत करा. मी जिल्हा परिषद लढवणार आहे, पंचायत समिती लढवणार आहे, मला मदत करा, अशा अपेक्षा व्यक्त करणारे येतात. पण त्यांचा पक्ष कोणता आणि आपल्या जे सेवा जनशक्ती पार्टीची युती किंवा आघाडी त्यांच्यासोबत होणार आहे का, त्यावरती त्यांना मदत होईल का नाही ठरणार आहे. असं व्यक्तिगत कोणालाही आपण मदत करू शकत नाही. आपलं धोरण ठरलं, युती किंवा आघाडी नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा पातळीवर केली जाईल. ठीक आहे, लोह्यातल्या वार्ड नंबर 7 मध्ये वार्ड नंबर 2 मध्ये होणार नाही, वेगळी युती होत नाही. आणि जिल्हा पातळीवर युती करण्यासाठी वार्डातला कोणी उमेदवार बोलून चालत नाही. युती ही जिल्ह्याचा जो त्यांचा नेता असेल त्यांनी बोललं पाहिजे.
माझ्याकडे यायला बोलायला घाबरतात असा एक उल्लेख आला. का घाबरतात? चोर असतील म्हणून घाबरतात. आम्ही स्वच्छ आहोत, नीतिमत्तेनं चालतो, ओटात एक पोटात एक ठेवत नाही. ज्यांनी असं केलं असेल ते घाबरत असतील, पण त्यांना माझ्याकडे यायची काही गरज नाही. ते आले म्हणून युती होणार नाही, आघाडी होणार नाही. त्यांचे जिल्हा पातळीचे जे नेते आहेत त्यांनी त्यांच्या पक्षातल्या नेत्याला सांगावं. त्यांचे नेते माझ्याशी बोलतील आणि त्यानंतर युती होईल किंवा आघाडी होईल. माझी आपल्याला एकच विनंती आहे, तुम्ही स्वतःला कमी समजू नका. लोहा नगरपालिकेचं, कारण नगरपालिकेसाठीच आजची बैठक आहे. लोहा नगरपालिकेचा जर विचार केला तर एकट्या उमेदवाराला आपण विधानसभेला अपक्ष म्हणून किंवा सेवा जनशक्ती पार्टी म्हणून लढलो तरी आपल्याला 32% मतं पडलेली. लोहा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये झालेल्या मतदानामध्ये 32% मतदान एकट्या सेवा जनशक्ती पार्टीला. याच्यावरून विचार करा, अरे नगरपालिकेला 1%, 2% मागे पुढे आहे, तर तुम्ही 32% वाले आहेत. उथळ माथ्याने सांगा, जिकडे सेवा जनशक्ती पार्टीची युती किंवा आघाडी होईल त्यांचाच नगराध्यक्ष निवडून येईल. फक्त कोणी भालदार असू द्या. मार्केट कमिटीचं उदाहरण आहे ना, कंधार मार्केट कमिटीला अंडर एस्टिमेट केलं, काय झालं? पण जेव्हा लोहा मार्केट कमिटीला आपल्यासोबत बोलणी करून आघाडी केली, विजय झाला का नाही? आणि म्हणून जिकडे आपण तिकडे विजय, हे सूत्र डोळ्यासमोर ठेवा. कमी समजायचं काही कारण नाही. आणि लोहा नगरपालिकेची तर नगराध्यक्ष पदाची निवडणूक सेवा जनशक्ती पार्टी लढवण्याची तयारी करते. का टाळ्या कमी वाजवता? तुम्ही नाही उमेदवार, उमेदवार आहे माझ्याकडे. मोठा विचार करा, छोटा विचार करू नका. आपण ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून लढवणार आहोत आणि हे लढवताना ताकदीनं निवडणूक लढवायची आहे. आजपासूनच आपण ठाम भूमिका घेऊन निघा. आपली जी मताची पॉकेट आहेत, आपल्या विचाराचे कट्टर मावळे आहेत, तेवढं जरी मतदान आपण घट्ट आपलं जर ठेवलं, आपण जिकडे जाऊ तिकडे त्यांचा विजय असणार आहे. आणि म्हणून नगरपालिकेला, लोहा नगरपालिका नगराध्यक्ष सुद्धा आपण लढवू शकतो. कंधारमध्ये आपण नगराध्यक्ष लढवणार नाही, शहराध्यक्ष मयूर सहकार, तालुकाध्यक्ष इकडे बसलेत, पण आपल्याकडे सक्षम उमेदवार वार्डामध्ये आहेत. जो कोणता पक्ष जिल्हा पातळीवरून आपल्यासोबत बोलणी करेल आणि योग्य राजकीय वाटा जो पक्ष देईल त्यांच्या सोबत सन्मानानं युती किंवा आघाडी होईल. आणि जर युती किंवा आघाडी नाही झाली तरीही आपल्याला निवडणूक लढवायची, कमकुवत विचार करू नका. पूर्ण ताकदीने आपण निवडणूक लढू. त्यामुळं आजपासून आपल्या कार्यकर्त्यांनी एक ठोक भूमिका ठेवा. सेवा जनशक्ती पार्टी सेवा संघटना म्हणून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सगळ्या जाती धर्माच्या बांधवांना सोबत घेऊन लढणार आहोत. सगळेच अगदी. मी आपल्याला सांगितलं पाहिजे, मुस्लिम समाजाचा अबुबाईने उल्लेख केला, तो त्यांचा पदाधिकारी म्हणून बाजू मांडणं त्यांना आवश्यक आहे. सगळ्या समाजाला आपण सोबत घेऊ. गणित मांडताना राजकीय गणित मांडून आपल्या पद्धतीनं विजय कसा मिळेल यासाठी आपण नक्की काम करू. आजची ही प्राथमिक आणि पहिली बैठक आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आपल्याला एक वेगळी बैठक घ्यायची आहे. ती बैठक सगळ्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना निरोप देऊ आपण घेऊ. आजची प्रमुखांचीच बैठक होती. मी आजच्या निमित्तानं एवढंच सांगेन, सेवा जनशक्ती पार्टी म्हणून आपण दोन्हीही नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि येणाऱ्या ग्रामपंचायती या सेवा जनशक्ती पार्टी म्हणून आपल्याला लढवायच्या आहेत. युती किंवा आघाडी ज्यांना करायची इच्छा असेल त्यांनी गल्लीतल्यानी माझ्यासोबत बोलून युती किंवा आघाडी होणार नाही. त्यांनी त्यांच्या जिल्ह्याच्या नेत्यांना सांगावं आणि त्यांच्या जिल्ह्याच्या नेत्यांकडून माझ्यासोबत जेव्हा बोलणी होईल तेव्हा तशा प्रकारची युती किंवा आघाडी होईल. नसेल तर पूर्ण पॅनल, तुम्ही तुमचा एकटा विचार करा, पूर्ण पॅनल लोहा नगरपालिकेमध्ये इंडिपेंडंट सेवा जनशक्ती पार्टी म्हणून
या ठिकाणी आपण उभा करणार आहोत, एवढं आपल्याला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.